रामकृष्ण हरी माऊली, आपण खूप दिवसापासून मागणी करत होतात की भगवानगडावरती जो उपक्रम चालू केलेला आहे MPSCचा शास्त्री महाराजांनी, याबद्दल एखादा तरी व्हिडिओ बनवा. तर चला तर मग प्रत्यक्ष येथील विद्यार्थ्यांना भेटूया आणि याबद्दल माहिती जाणूया. चला. तर आपल्यासोबत आहेत भगवानगडाचे शिष्यवृत्ती धारक किरण सानप सर, यांची नुकतीच जिल्हा परिषदमध्ये निवड झाली आहे. नमस्कार सर. भगवानगडावरती जो MPSCचा उपक्रम चालू केलेला आहे याबद्दल आम्हाला माहिती हवी. जसं की हा उपक्रम कधीपासून चालू झाला व याची ॲडमिशन प्रोसेस कशी आहे? हा उपक्रम सर्व जाती धर्मातील मुलांसाठी आहे. हा उपक्रम रयत प्रबोधिनी पुणे आणि भगवानगड यांचा संयुक्त उपक्रम आहे. आमच्याही वेळेस एक गुगल फॉर्म भरून भगवानगडावरती आमचे इंटरव्ह्यू घेतले होते व निवड केली होती. ह्यावेळेस हीच प्रोसेस राहील किंवा MPSC सारखी एखादी एक्झाम घेऊन निवड केली जाऊ शकते. तर तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर रयत प्रबोधन यांचे इंस्टा किंवा टेलिग्राम चॅनल किंवा ॲपवरती तुम्हाला माहिती मिळेल. त्यांची ID काय? रयत प्रबोधिनी म्हणून त्यांचे ID आहे. तर सर, तुमची इथं अभ्यासाची व्यवस्था कशा प्रकारे आहे? रयत प्रबोधिनी संस्थेने आम्हाला प्रत्येक विद्यार्थ्यांना त्यांच्या ऑनलाईन बॅचेसचे सबस्क्रिप्शन दिलेले आहेत. आम्ही व्हिडिओही ऑनलाईनच पाहतो आणि अभ्यासासाठी प्रशस्त अशी अभ्यासिका आहे व MPSCसाठी लागणारे महत्त्वाचे पुस्तक पण अभ्यासिकेमध्ये उपलब्ध आहे. तर तुमची इथं राहण्याची व्यवस्था कशा प्रकारे आहे? भगवानगडावरती एक संपूर्ण इमारत MPSC विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिली आहे, ज्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांना एक बेड, एक कपाट, खुर्ची राहण्यासाठी दिलेली आहे. तर सर, तुमचं मग जेवायचं कसं इथं? जेवण फ्री ऑफ कॉस्ट आहे. सकाळी नाश्ता चहा मिळतो, दुपारी जेवण, 4 वाजता पुन्हा एकदा चहा आणि संध्याकाळी जेवण असते. तर ही जी सुविधा तुम्हाला दिलेली आहे ही मोफत आहे का कसल्या प्रकारे चार्ज घेतला? मोफत आहे. मोफत आहे. सर, इथं आलेल्या विद्यार्थ्यापैकी कोणाची निवड झालेली आहे का? हो, झालेली आहे. आमच्यापैकी 3 जणांची निवड झालेली आहे आणि जे 4-5 जण आहेत MPSC ग्रुप C मध्ये त्यांचा रिझल्ट येणे बाकी आहे. सर, तुम्ही इथं इतक्या दिवस झाले राहता, तर तुम्हाला अभ्यासाच्या वातावरणाबद्दल काय वाटतं? संत भगवान बाबा या महान संतांचं हे स्थान आहे. खूप निसर्गरम्य असं वातावरण आहे. एवढं निवांत, एवढा एकांत मला वाटत नाही महाराष्ट्रामध्ये तुम्हाला दुसरीकडे कुठे मिळेल अभ्यासासाठी. भगवानगडावरती जो उपक्रम चालू केलेला आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं? माझं मत आहे, संपूर्ण महाराष्ट्रातील जे होतकरू ज्यांना अभ्यासाची इच्छा आहे, जे पुणे मुंबई ठिकाणी जाऊ शकत नाहीत, त्या विद्यार्थ्यांसाठी ही खूप मोठी मोलाची संधी आहे. त्या संधीचा फायदा विद्यार्थ्यांनी नक्कीच घ्यायला पाहिजे. या संधीचा फायदा संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी नक्कीच घ्यायला पाहिजे. धन्यवाद सर, तुम्ही एवढी मोलाची माहिती दिली. ही माहिती आम्ही संपूर्ण समाजापर्यंत पोहोचवू. नमस्कार. नमस्कार.